नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण। आज आपण बनवायला सोपे, खायला मस्त चवीचे आणि खूप जास्त पौष्टिक मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे मोदक दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच टेस्टीही बनले होते। त्यामुळे तुम्ही या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की ट्राय करून पहा। कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हे मोदक कसे बनवायचे चला तर आता पाहूयात। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि ते पोहे आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। पोहे भाजताना आपल्याला हे मंद आचेवरती भाजायचे आहेत आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत। हे बघा, आता पोहे भाजून झालेले आहेत। आता आपण हे हातामध्ये चेक करूयात। अशा प्रकारे हातामध्ये दाबून बघायचं, चुरा झाला की ओळखायचं पोहे चांगले क्रिस्पी झालेले आहेत। आता कढईमध्ये तूप घेतलं, त्यामध्ये पंपकिन सीड्स, बदाम, थोडेसे काजू आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत। आता हेही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे पंपकिन सीड्स नसतील तर तुम्ही यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता एवढेच ड्रायफ्रुट्स वापरले तरीही चालतील। आता हे भाजलेले आहेत, आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता त्याच तुपामध्ये आपल्याला थोडेसे बेदाणेही तळून घ्यायचे आहेत। बेदाणे आता तळलेले आहेत, मी तेही एका वाटीमध्ये काढून घेते। सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते आणि पोहे दोन्हीही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला जास्त जाडसर नाही करायचं, बारीकच बनवायचं आहे। आता आपण गुळाचा पाक बनवूयात। त्यासाठी मी इकडे गूळ पावडर घेतलेली आहे, तुम्ही गूळही वापरलात तरीही चालेल। आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वेलची पावडर घालायची। आपल्याला गुळाचा पाक जास्त कडक नाही बनवायचा। गूळ विरघळल्यानंतर एकदा उकळी आली की 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे शिजवायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड व्हायला ठेवायचं। आता जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये आपण जे तळलेले बेदाणे होते ते घालायचे आणि थोडेसे सनफ्लावर सीड्स घालायचे आणि जो आपण गुळाचा पाक बनवला होता तो यामध्ये थोडा थोडा घालायचा। एकदम जास्त घालू नका, सुरुवातीला अंदाज नाही येत। थोडंच गुळाचा पाक घालून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इकडे मोदक बनवण्याचा जो साचा असतो त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे आता आपल्याला सारण भरायचं आहे। अशा प्रकारे दाबून आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत। हे बघा, आता मोदक बनवून तयार झालेले आहेत। तुमच्याकडे जर सनफ्लावर सीड्स नसतील तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ भाजून घालायचे आहेत तरीही चालेल। अशाच प्रकारे मी इकडे बाकीचेही मोदक बनवून घेतले। बघितलंत ना, किती बनवायला सोपी आहे ही रेसिपी। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी कशी बनली होती। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।